आज श्री हनुमान जयंती आणि आजच्या या मंगल दिवसाच्या निमित्तानं संगमनेरामध्ये होणारा हनुमान जयंती रथोत्सव हा महाराष्ट्रातील एक अत्यंत अनोखा, ऐतिहासिक आणि सर्वार्थानं समृद्ध असा उत्सव मानला जातो। या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे श्री हनुमानाचा हा विजय रथ ओढण्याचा पहिला मान महिलांना मिळतो। अगदी ब्रिटिश काळापासून म्हणजे गेल्या तब्बल 96 वर्षांपासून अखंड चालत आलेली आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडली गेलेली अशी एक महिला शक्तीची ही जिवंत कहाणी आहे। पण ही गोष्ट काय आहे, हा इतिहास नेमका काय आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात लोकमत। प्रवरा, म्हाळुंगी आणि महानुती या 3 नद्यांच्या संगमावर वसलेलं संगमनेर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत शांत शहर आहे आणि या शहराचं जर मुख्य आकर्षण काय आहे तर ते आहे इथला अनोखा हनुमान जयंती उत्सव। यंदाचा हा रथोत्सव आणि येथील महिलांचा उत्साह पहा। संगमनेरामध्ये गेली 96 वर्ष अखंडपणे हनुमान जयंतीच्या या दिवशी हा विजय रथ ओढण्याचा प्रथम मान महिलांना दिला जातो आणि या प्रथेमागे महिला शक्तीचा मोठा समृद्ध इतिहास आहे। हनुमान जयंती दिनी श्री हनुमानाचा रथ महिलांनी ओढण्याची ही अनोखी परंपरा 1920च्या दशकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश राजवटीमध्ये घडलेल्या घटनांशी संबंधित आहे। साधारणतः 1925 मध्ये तिथल्या स्थानिक नामदेव सुतार यांनी एक नवीन रथ बांधला आणि या नव्या लाकडी रथाला 2 पुतळे होते जे काही ब्रिटिश राजवटीच्या पचनी पडले नाहीत। ब्रिटिश प्रशासन त्यावर नाराज झालं आणि उत्सवादरम्यानच मोठा तणाव निर्माण झाला। तत्कालीन ब्रिटिश प्रशासनानं जातीय तणावाचं कारण देत या हनुमान रथयात्रेवर पुढील 5 वर्षांसाठी बंदी घातली। या अन्यायकारक सरकारी आदेशामुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी सरकारचा आदेश झुगारून लावून आपली रथयात्रा सुरूच ठेवली। पण स्थानिक पोलिसांनी त्यांना तात्काळ थांबवलं आणि रथयात्रा पुढे चालू ठेवण्यापासून रोखलं। या ठिकाणी त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला, मोठा विरोध झाला आणि त्यानंतर प्रशासनानं तो दडपण्यासाठी बळाचाही वापर केला। त्यामुळे श्री हनुमानाचा हा रथ वाटेतच सोडून द्यावा लागला आणि मूर्ती जबरदस्तीनं मंदिरात न्यावी लागली। मग पुढच्या वर्षी म्हणजेच 1928 मध्ये संगमनेरच्या स्थानिकांनी पुन्हा ही बंदी झुगारून लावत हनुमान जयंतीच्या दिवशी रथयात्रा काढण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांना पुन्हा रोखलं। अगदी 1929 मध्ये सुद्धा याच परिस्थितीची पुनरावृत्ती झाली। यावेळी तर लोकांच्या तीव्र संतापाची जाणीव होऊन पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी गावात कलम 144 लागू केला। जमावाला हाताळण्यासाठी शहरातून अतिरिक्त पोलीस दल सुद्धा बोलवण्यात आलं। 23 एप्रिल 1929 रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला। पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला हा विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली। एवढ्यात अचानक 200 ते 250च्या जवळपास म्हणजे 250 साधारणतः महिला यांनी तो रथ ताब्यात घेतला। पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची किंवा खटले भरण्याची धमकी घातली, सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला, पण तो या महिला शक्तीपुढे टिकला नाही। महिलांनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला। या गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई औसक, बंगाबाई परदेशी, लीना पिंगळे आणि इतर काही मुली आणि महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेवून बलभीम हनुमान की जय चा जयघोष केला। कुणालाही काय कळण्याच्या आत रथाचा दोर ओढण्यास सुरुवातही केली, पण इथंच लढाई संपली नव्हती। त्या महिलांनी चौकातून हा रथ ओढत संतवाड्याच्या पुढे गेल्यानंतर तो पोलिसांनी बैलगाड्या आडव्या लावून पुन्हा अडवला। तेव्हा 2 महिने हा रथ रंगार गल्लीतच उभा ठेवण्यात आला, पण त्यानंतर पोलिसांनी अखेर माघार घेतली। सुमराबाईंचा प्रातिनिधिक सत्कार करून दरवर्षी ही परंपरा कायम ठेवण्याचा याच वेळी निर्धार करण्यात आला। आपल्याला माहिती आहे की ब्रह्मचारी असलेल्या श्री हनुमानाच्या अनेक मंदिरांमध्ये आजही महिलांना जाण्यास मनाई असते, पण संगमनेरामध्ये मात्र हनुमान जयंतीच्या निमित्तानं निघणारा हा रथ महिला ओढण्याची ही परंपरा 1929 पासून आजतागायत कायम आहे। पोलिसांचा ध्वज मिरवणुकीत आणून रथाची पूजा पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येते। या रथयात्रेला महिलांना असलेला हा खास मान मिळवण्यासाठी तसंच हा उत्सव पाहण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील महिला सुद्धा इथं आवर्जून हजेरी लावतात। दरवर्षी श्री हनुमानाची मूर्ती घेऊन जाणारा एक लाकडी रथ प्राचीन हनुमान मंदिर संकुलातून बाहेर येतो आणि संपूर्ण शहरातून तो फिरतो आणि तो ओढण्यात अग्रस्थानी असलेल्या महिला आणि ते एकंदरच दृश्य इथल्या महिलांच्या शक्तीची, धाडसाची आणि निडर लढ्याची ऐतिहासिक कहाणी सांगतात।
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं लोकमतचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.